अशाच पारंपरिक आणि गावरान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनही दाबा। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या तृप्ताई किचनमध्ये। अशा सोप्या आणि घरगुती रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूयात बटाटा चटणीला। इथे मी मोठ्या साईजचे बटाटे घेतले। आता हे बटाटे आपण एका कुकरमध्ये टाकायचे। बटाटे सर्वप्रथम हे उकडून घ्यायचे असते। आता त्यामध्ये अर्धा चरी पाणी टाकूयात। आता गॅस चालू करायचा आणि त्यावरती ठेवायचं कुकर। कुकरला झाकण लावायचं आणि कुकरच्या 4 शिट्ट्या घ्यायच्या। हे बघा, अशा पद्धतीने मी 4 शिट्ट्या कुकरच्या घेत आहे। तोपर्यंत बटाटे शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला काढूयात। इथे मिरची, अद्रक, लसूण याची पेस्ट करायची। कढीपत्ता, कोथिंबीर हेही घ्यायचं आणि इथे मी वाटाणा घेतला आहे। हे बघा, बटाटे ही आपले मस्तपैकी शिजलेले आहे। आता या बटाट्याची साल काढून घ्यायची। चला तर मग सुरुवात करूयात बटाटा चटणी बनवायला। इथे मी एक कढाई ठेवली। कढाईमध्ये मी 5 पळ्या तेल घालत आहे। तुम्ही ही बटाट्याची चटणी डोस्यासंग, पोळीसंग, पराठ्यासंग कशासंगही खाऊ शकता। आता मोहरी, जिरे हेही टाकायचं आणि बारीक कापलेला कांदा टाकायचा। बटाटे चटणीला कांदा हा सगळ्यात बारीक साईजने कापायचा। तुम्हाला जेवढा शक्य आहे बारीक तेवढा बारीक कापायचा। आता कांदा मस्त परतवून द्यायचा तेलामध्ये। कांदा कच्चा ठेवायचा नाही। कांदा हा चांगल्या पद्धतीने परतला गेला पाहिजे। हे बघा, असा लालसर कलर येऊपर्यंत आपला कांदा परतवू द्यायचा। आता त्यामध्ये मी जे मीठ, मिरची, लसूण, अद्रक याचं जे वाटण केलं होतं ना ते टाकत आहे। आता तेही मस्त तेलामध्ये परतवून घेऊया। मीठ, मिरची, अद्रक, लसूण यातला कच्चेपणा गेला पाहिजे। मसाल्यामध्ये मी मीठ घेतलेलं नाही। आता टाकायचा कढीपत्ता, कोथिंबीर हेही मस्त परतवू द्यायचं। आता हे परतलेलं आहे त्यामध्ये मी टाकत आहे वाटाणा। आता तुम्ही म्हणताल वाटाणा असा कसा झाला, तर मी हा वाटाणा आधी उकडून घेतला, म्हणजेच 10 ते 15 मिनिट मी पाण्यामध्ये वाफळून घेतला। तुम्ही इथे ग्रीन पीसही घालू शकता। इथे मी वाटाणा कोणता वापरला तर वाटाण्याच्या ज्या शेंगा असतात ना तो वापरला। तुम्ही भिजवलेला वाटाणाही घेऊ शकता। आता टाकायची हळद। वाटाणा हा भिजवलेला घेतला तर तो चांगला 20 ते अर्धा तास शिजवून घ्यायचा आधी कुकरमध्ये म्हणा किंवा पाण्यामध्ये एका पातेल्यामध्ये वाफळून घ्यायचा, किंवा तुम्ही आयते ग्रीन पीसही घेऊ शकता। आता इथे जे उकडलेले बटाटे होते ना त्याची मी अशी आधी थोडे मीडियम साईजमध्ये काप करून घेतले होते। आता तेही टाकत आहे आणि आता अशा पद्धतीने चांगली बटाट्याची चटणी हलवून घेत आहे। वाटाण्याने काय होतं तर वाटाण्याने आपली बटाट्याची चटणी दिसायलाही मस्त दिसते आणि खायलाही स्वादिष्ट होते। पण बटाट्याच्या चटणीला आपण वाटाणे जर डायरेक्ट तसे घातले ना तर ते वाटाणे शिजत नाही, असे कच्चे लागतात। त्यामुळं काय करायचं, वाटाणे आधी वाफळून शिजवून घ्यायची। आता माझे शेंगातले वाटाणे होते त्यामुळे मी 10 ते 15 मिनिट पाण्यामध्ये वाफळून घेतले। आता तुम्ही जर विकतचे ते भिजवलेले घालत असाल वाटाणा तर चांगला अर्धा तास तरी ते आधी शिजवून घ्या। आता चवीप्रमाणे मीठ, आता मस्तपैकी हलवून घ्यायची आहे बटाट्याची चटणी,
कारण मीठ सगळीकडे मिक्स झालं पाहिजे. ही बटाट्याची चटणी तुम्ही डोश्यासंग, पराठ्यासंग, पोळीसंग कशासंगेही खाऊ शकता. आणि भाजीला जर घरात काही नसेल ना तर सोपा आयटम आहे आणि प्रवासातही अशी बटाट्याची चटणी तुम्ही नेऊ शकता. आता वरून टाकायची बारीक कापलेली कोथिंबीर. तयार आहे आपली गरमागरम बटाटा चटणी. थँक्यू.